मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2026 मध्ये LLB ला ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी लॉ सीईटी कंपल्सरी असणार आहे. ही परीक्षा देत असताना आपल्याला या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची काठिण्य पातळी काय असते, हे माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच आजपासून मी एक व्हिडिओ सीरीज सुरू करत आहे. या सीरीजमध्ये तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 मधील जो पेपर झाला होता, त्या पेपरचे जे PYQ आहेत, म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. ते प्रश्न काय होते, त्याला ऑप्शन्स काय दिलेले होते आणि कुठला आन्सर बरोबर असेल, हे पण आपण या सीरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न आल्यानंतर कुठल्या स्टेप्स वापरून आपण ते प्रश्न सॉल्व्ह करायचे, हे सुद्धा आपण या सीरीजमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे, ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 13 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. हे क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये असतील. जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर हेच क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे, अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर ही बॅच जॉईन करून तुमचं जे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न आहे, महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये 5 विषय असतात. 3 इयर सीईटीला या 5 पैकी 4 विषय आहेत. 5 इयर सीईटीला हे 5ही विषय असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लीगल ऍप्टिट्यूड मधले काही प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिला प्रश्न आहे, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द क्वेश्चन बेस्ड ऑन इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस गिवन बिलो. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, that is ICJ, ruling on a Myanmar 2020. The ICJ ordered Myanmar to take measures to prevent genocide against the Rohingya Muslim. The case was filed by the Gambia, accusing Myanmar of violating the Genocide Convention. The ruling was an important step in international human rights law. What was the focus of the International Court of Justice 2020 ruling against Myanmar? Option A आहे environmental pollution, option B आहे violation of a trade agreement, option C आहे prevention of a genocide against Rohingya Muslim आणि option D आहे nuclear weapon testing. तर मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर हा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ शी संबंधित खालील माहितीच्या आधारे योग्य पर्याय निवडा. ICJचा म्यानमार विषयी 2020चा निर्णय तुम्हाला इथे दिलेला आहे. ICJने म्यानमारला रोहिंग्या मुस्लिमांवरील नरसंहार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण गॅम्बिया या देशाने दाखल केले होते, ज्यात म्यानमारवर जिनोसाइड कन्व्हेन्शनचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तर प्रश्न आहे, म्यानमार विरुद्ध 2020 मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा मुख्य केंद्रबिंदू कोणता होता? आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत. पर्यावरणीय प्रदूषण, व्यापार करारांचे उल्लंघन, रोहिंग्या मुस्लिमांवरील नरसंहार रोखणे आणि ऑप्शन डी आहे अण्वस्त्र चाचण्या. तर विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला येईल, तुम्हाला वरती पॅसेज दिलेला असेल किंवा स्टेटमेंट दिलेलं असेल आणि त्या स्टेटमेंट वरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल, तर अशा वेळेस काय करायचंय, पॅसेज वाचायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये दिलेले जे कीवर्ड्स आहेत, ते कीवर्ड्स तुम्ही वाचणं महत्वाचं आहे. इथे आपल्याला प्रश्नामध्ये म्यानमार 2020 आंतरराष्ट्रीय न्यायालय या 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस 2020चं त्यांचं रुलिंग आणि म्यानमार विषयी. आता पॅसेजमध्ये आपण तो सेक्शन पाहूयात ज्याच्यामध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, म्यानमार 2020 आणि ICJ. तर आता आपण इथे पाहू शकतो की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ रुलिंग ऑन म्यानमार 2020, द ICJ ऑर्डर्ड म्यानमार टू टेक मेजर्स टू प्रिव्हेंट जिनोसाइड अगेन्स्ट द रोहिंग्या मुस्लिम्स. म्हणजेच
रोहिंग्या मुस्लिमांवरील नरसंहार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयसीजीने म्यानमारला दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की गॅम्बियाने हे प्रकरण दाखल केले होते आणि याच्यामध्ये म्यानमारने जिनोसाइड कन्व्हेन्शन 1948चं उल्लंघन केल्याचा म्यानमारवरती आरोप केलेला होता. तर न्यायालयाने आदेश दिला की हा जो नरसंहार करण्याचा आरोप आहे त्याच्याविषयी योग्य त्या उपाययोजना म्यानमारने करायला हव्यात, असं रुलिंग आयसीजीने दिलं होतं. तर हा आदेश आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यातील महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. जर ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तर पर्यावरणीय प्रदूषण याच्याविषयी कुठलीही माहिती तुम्हाला पॅसेज मधून भेटत नाहीये. व्यापार करारांच्या उल्लंघनाविषयी पण काही सांगितलेलं नाहीये. अण्वस्त्र चाचण्याविषयी पण काही सांगितलेलं नाहीये. इथं फक्त आयसीजी, म्यानमार आणि रोहिंग्या मुस्लिमांविषयी पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, प्रिव्हेन्शन ऑफ जिनोसाइड अगेन्स्ट रोहिंग्या मुस्लिम. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर सिम्पली तुम्ही पॅसेज वाचायचा आहे, क्वेश्चन वाचायचा आहे, क्वेश्चन मधले कीवर्ड पाहायचे आणि पॅसेज मध्ये ते कीवर्ड कुठे दिलेले आहेत ते पाहायचे आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रूल आउट मेथड वापरू शकता. याच्यामध्ये चुकीचे पर्याय तुम्ही काढून टाकू शकता आणि फायनली एक योग्य पर्याय इथे निवडू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द आन्सर बेस्ड ऑन अ लीगल प्रिन्सिपल. इन फॅक्ट, legal principle is given an employer in the course of employment is liable for the actions of employees performed during. Factual situation is given, Rahul worked delivery driver for SpeedX Courier while delivering a parcel during his working hours and using the company's delivery van. He negligently hit a pedestrian. Mr. Verma filed a case for compensation against SpeedX Courier. Who to pay compensation to Mr. Verma? Option A, only Rahul because he was the one driving the vehicle. Option B, SpeedX Courier because Rahul was acting within the employment. Option C is given, Mr. Verma because he may have been careless while crossing the road. Rahul and Mr. Verma must share the liability equally. तर खालील कायदेशीर तत्व आणि तथ्यांच्या आधारे योग्य पर्याय निवडा. कायदेशीर तत्व तुम्हाला दिलंय, एखादा नियोक्ता आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामकाजांच्या दरम्यान केलेल्या कृतींसाठी जबाबदार असतो. तुम्हाला तथ्यस्थिती दिलेली आहे. राहुल स्पीडेक्स कुरिअर्स या कंपनीमध्ये डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करतो. ड्युटी दरम्यान कंपनीची व्हॅन वापरताना त्याने निष्काळजीपणे एका पादचारी व्यक्तीस धडक दिली. त्या व्यक्तीने म्हणजेच श्री वर्मा यांनी कंपनी विरुद्ध नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. तर श्री वर्मा यांना नुकसान भरपाई कोण देईल असा प्रश्न इथे विचारलाय. ऑप्शन ए तुम्हाला दिलाय फक्त राहुल कारण तो वाहन चालवत होता. ऑप्शन बी दिलाय स्पीड एक्स कुरिअर्स कारण राहुल आपल्या रोजगाराच्या मर्यादेत कार्यरत होता. ऑप्शन सी दिलाय श्री वर्मा कारण त्यांनी रस्ता बेफिकीरपणे ओलांडला. ऑप्शन डी दिलाय राहुल आणि श्री वर्मा यांनी जबाबदारी समान वाटून घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विकारस लायबिलिटीचा प्रिन्सिपल माहिती आहे. टॉट मध्ये आपल्याला हे विकारस लायबिलिटीचं प्रिन्सिपल आहे. तर या तत्वानुसार कर्मचारी ज्यावेळेस आपल्या नोकरीच्या कामकाजाच्या दरम्यान चूक करतो, टॉट करतो, तर त्या कृतीसाठी त्या कर्मचाऱ्याचा जो नियोक्ता असतो, ती कंपनी जी असते, एम्प्लॉयर जो असतो, तो तिथे रिस्पॉन्सिबल असतो. आता तुम्हाला इथे सिच्युएशन मध्ये दिलंय की राहुल कंपनीचा डिलिव्हरी चालक होता आणि तो अधिकृतपणे कामकाजावरती होता आणि काम करत असताना त्याच्याकडनं अपघात झालाय. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस एम्प्लॉई कडनं टॉट होतो त्यावेळेस त्या टॉट मध्ये कॉम्पन्सेशन देण्याची जबाबदारी जी असते ती एम्प्लॉयरची म्हणजे कंपनीची असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी स्पीड एक्स कुरिअर कारण राहुल आपल्या रोजगाराच्या मर्यादेत कार्यरत होता. सो द ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर बिकॉज द लीगल प्रिन्सिपल ऑफ विकरस लायबिलिटी होल्ड्स दॅट a master or an employer is liable for the torts committed by the servant while acting in the course of employment. In this case, Rahul was driving the delivery van during his official work hours and caused injury through negligence. Therefore, the employer, which is a SpeedX Courier, is vicariously liable because the wrongful act occurred within Rahul's employment duties. Some supporting case laws such as State of Rajasthan versus Srimati Vidyavati. Then Olympus versus London General Omnibus Corporation. This is one of the case which is related to this situation. So the correct answer will be option B, SpeedX Courier because Rahul was acting within the employment. पुढचा प्रश्न पाहूयात.
Given below are two statements. Choose the most appropriate option based on the statement. Statement 1 is given, all contracts are agreement. Statement 2 is given, all agreements are a contract. Option A is both the statement are true. Option B is only statement 1 is true. Option C, only statement 2 is a true, and option D, both statements are a false. So in this case, statement 1, all contracts are agreement, which is a true because every contract arises from an agreement, which includes offers and acceptance. Whereas in case of statement 2, all agreements are contract, it is a false because only those agreements that are legally enforceable are contracts. For example, a promise to make a gift is an agreement but not a contract. As per the section 2E and 2H of the Indian Contract Act 1872, agreement is a promise or a set of promises forming a consideration for each other, and contract is an agreement which is enforceable by law. So the correct answer in this question will be option B, only statement 1 is true. इथे प्रश्न दिलाय, सर्व करार कॉन्ट्रॅक्ट हे करारपूर्व करार म्हणजेच ॲग्रीमेंट असतात. विधान 2 दिलंय, सर्व करारपूर्व करार ॲग्रीमेंट हे करार किंवा कॉन्ट्रॅक्ट असतात. तर ऑप्शन्स तुम्हाला दिलेत, दोन्ही विधाने सत्य आहेत, फक्त विधान 1 सत्य आहे, फक्त विधान 2 सत्य आहे, दोन्ही विधाने असत्य आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 कलम 2E आणि 2H या कलमानुसार सर्व करार हे करारपूर्व करार म्हणजेच ॲग्रीमेंट असतात, हे स्टेटमेंट बरोबर आहे. विधान 2 मध्ये तुम्हाला सांगितलंय सर्व करारपूर्व करार म्हणजेच ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच करार असतात, हे विधान चुकीचं आहे. फक्त तेच करार जे कायद्याने अंमलात आणता येण्यासारखे असतात तेच ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, फक्त विधान 1 सत्य आहे, विधान 2 हे चुकीचं आहे. चौथा प्रश्न दिला तुम्हाला, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द आन्सर बेस्ड ऑन अ लीगल प्रिन्सिपल अँड फॅक्ट. Principle is given, no person shall be held liable for a harm caused by an act done without any intention of a harm and under self-defense. Situational fact is given, Ravi was walking home late at night when he was suddenly approached by a man wearing a hoodie who appeared to pull something out of his pocket. Fearing that the man was about to attack him, Ravi struck the man with the stick he was carrying, causing a head injury. Later, it was discovered that the man was actually trying to take out his mobile phone and had no intention of harming Ravi. On the basis of a legal principles and above fact, is Ravi liable for the injury caused to the man? Option A, yes, because Ravi caused a serious harm to an innocent person. Option B, no, because Ravi did not intend to cause harm and acted in self-defense based on the perceived threat. Option C, yes, because the man did not actually attack Ravi, and option D, no, because Ravi had a stick and the other man was unarmed. कायदेशीर तत्व दिलंय आणि एक तथ्यस्थिती तुम्हाला दिली आहे. कायदेशीर तत्वामध्ये सांगितलंय, ज्याच्याकडे इजा करण्याचा हेतू नाही आणि जो आत्मसंरक्षणात कार्य करतो त्यास त्या कृतीसाठी जबाबदार धरले जात नाही. तुम्हाला तथ्यस्थिती दिली आहे, रवी रात्री उशिरा घरी चालला होता तेव्हा हुडी असलेला एक माणूस त्याच्याकडे येताना त्याला दिसला आणि खिशातून काहीतरी काढण्याचा तो प्रयत्न करू लागला. रवीला वाटलं की तो हल्ला करणारा आहे म्हणून त्याने काठीने प्रहार केला आणि त्या व्यक्तीस डोक्याला इजा झाली. नंतर असे समजले की फक्त मोबाईल फोन तो व्यक्ती काढत होता. तर वर दिलेल्या तथ्यानुसार रवी जबाबदार ठरेल का? ऑप्शन्स दिलेत, होय, कारण रवीने एक निरपराध व्यक्तीस इजा केली. ऑप्शन बी दिलाय, नाही, कारण रवीचा इजा करण्याचा कुठलाही हेतू नव्हता आणि त्याने आत्मसंरक्षणात कृती केली. ऑप्शन सी, होय, कारण त्या व्यक्तीने प्रत्यक्ष हल्ला केला नव्हता. ऑप्शन डी दिलाय, नाही, कारण रवीकडे काठी होती आणि दुसरा व्यक्ती हा निशस्त्र होता. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय दंड संहिता IPC कलम 96 ते 99 नुसार प्रत्येक व्यक्तीस आपल्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. रवीला संभाव्य हल्ल्याचा समजूतपूर्वक धोका वाटला, म्हणजे रवीला असं वाटलं की तो व्यक्ती आपल्या खिशातून कुठलं तरी शस्त्र काढतोय आणि माझ्यावरती हल्ला करतोय असं त्याला वाटलं. तर रवीने आपल्या हातातली काठी त्या व्यक्तीला मारली आणि त्या व्यक्तीला मग त्याची इजा झाली. तर रवीची ही कृती दुर्दैवाने हेतू पुरस्कर नव्हती, त्यामुळे त्याच्यावरती गुन्हेगारी जबाबदारी ठरत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नाही, कारण रवीचा इजा करण्याचा हेतू नव्हता, त्याने आत्मसंरक्षणामध्ये ही कृती केली होती. So under section of the Indian Penal Code, that is IPC, every person has the right to private defense against the assault that cause reasonable apprehension of a danger. Ravi acted on the reasonable apprehension that he was about to attack.
His intention was not to harm, but to protect himself. So the harm caused under the self-defense without malicious intent is not punishable. Similar case was observed in Munni Khan versus State of MP in 1971. Right of private defense applies even if harm is caused mistakenly under the reasonable fear. Ravi did not intend to cause harm and acted in a self-defense based on perceived threat will be the correct answer. Read the passage below carefully and answer the question. Sunita borrowed 10 lakh from Mohan, agreeing to repay the loan within 1 year. They signed a written agreement with a clause stating that if Sunita failed to repay the amount within the stipulated time, Mohan could charge an additional 10% as a penalty interest. Despite multiple reminders, Sunita failed to repay even after 2 years. Mohan filed a suit for recovery, claiming the principal amount with the penalty interest as per the agreement. Sunita argued that the penalty clause was unfair and excessive. So the legal principle is given as per the passage. A contract is binding on the parties unless its terms are deemed unconscionable or unreasonable. Second principle is given. Section 74 of the Indian Contract Act of 1872 limits the compensation for a breach to a reasonable amount even if a penalty is stipulated. Third one is given, court have discretion in determining reasonable compensation breach of a contract. So is the penalty clause enforceable against Sunita? Options are given. Yes, because both parties agreed to it in a writing. No, because penalty clauses are never enforceable in a contract. Yes, because Sunita default triggers the penalty clause. No, because excessive penalties may be struck down by court as unfair. तर सुनीताने मोहनकडून 10 लाख कर्ज घेतले आणि 1 वर्षात परतफेड करण्यासाठी तिने लेखी करार केला. करारात नमूद केले की मुदतीत परतफेड न झाल्यास 10% अतिरिक्त दंड व्याज आकारलं जाईल. 2 वर्षानंतर परतफेड झाली नाही, मोहनने दंड व्याजासह दावा दाखल केला, तर सुनीताने दंड तरतूद अन्याय असल्याचे सांगितले. इथे तुम्हाला कायदेशीर तत्व दिले. कराराच्या अटी जर अन्याय अवाजवी ठरल्या नाहीत तर तो पक्षावरती बंधनकारक असतो. भारतीय करार अधिनियम 1872च्या कलम 74 नुसार दंड नमूद असला तरी केवळ युक्तिपूर्ण नुकसान भरपाई मिळू शकते. न्यायालयाला योग्य भरपाई ठरवण्याचे स्वातंत्र्य असते. तर प्रश्न आहे, सुनीतावर दंडाची तरतूद लागू होईल का? ऑप्शन आहेत होय, कारण दोन्ही पक्षांनी ते लेखी मान्य केले आहे. ऑप्शन बी आहे नाही, कारण दंड तरतुदी कधीच अंमलात येत नाहीत. ऑप्शन सी आहे होय, कारण सुनीताच्या अपयशाने ती तरतूद लागू होते. ऑप्शन डी नाही, कारण अत्याधिक दंड तरतुदी न्यायालय अन्यायपूर्ण म्हणून रद्द करू शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 कलम 74 नुसार करारातील दंड तरतूद असली तरी न्यायालय फक्त युक्तिपूर्ण नुकसान भरपाई म्हणजेच रिझनेबल कॉम्पन्सेशन मंजूर करते. येथे 10% अतिरिक्त व्याजाची तरतूद अतिरेकी आणि अन्याय्य ठरू शकते. त्याच्यामुळे ऑप्शन डी नाही, कारण अत्याधिक दंड तरतूद ही न्यायालय अन्याय म्हणून रद्द करू शकते. कारण आपल्याला तत्वामध्येच दिलंय, कराराच्या अटी जर अन्याय किंवा अवाजवी ठरल्या नाहीत तर तो पक्षावरती बंधनकारक असतो. पण इथे अन्याय आणि अवाजवी तरतूद ठरत आहे, म्हणून ऑप्शन डी इथे योग्य पर्याय असणार आहे. सो द अंडर सेक्शन 74 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ 1872, if a contract specifies a penalty for a breach, the party suffering loss can claim reasonable compensation, not the full penalty. Court examines whether the penalty is genuine, pre-estimated of loss, or unconscionable. The 10% additional interest clause may be seen as excessive and thus unenforceable. So the supporting cases here are Fateh Chand versus Balakrishna Das of 1963, in which court can award reasonable compensation not exceeding stipulated penalty. That ruling was given. ONGC versus Saw Pipe Limited of 2003, in which reasonable compensation allowed if actual loss is proved. So these kind of rulings were given earlier in cases similar to this. So the correct answer will be option D, no, because excessive penalties may struck down by court as unfair, because charging 10% additional penalty will be unfair as per the ruling of a court. याच प्रकरणावरती तुम्हाला पुढे अजून एक प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लीगल प्रिन्सिपल दिलंय. अ कॉन्ट्रॅक्ट इज अ बाइंडिंग ऑन द पार्टीज अनलेस द टर्म्स आर डीम्ड. Section 74 of Indian Contract Act of 1872 limits the compensation for breach to a reasonable amount even if penalty is stipulated. Third principle is given, court have discretion in determining breach of contract compensation.
In above mentioned case, what will be the court likely award Mohan full penalty interest as mentioned in the contract? Option A. Option B is given only the principal without any penalty. Option C is given a reasonable amount as compensation determined by the court. And option D, no compensation to the unfair penalty. करार बंधनकारक असतो जोपर्यंत त्याच्या अटी अवाजवी ठरत नाही. कलम 74 भारतीय करार अधिनियम 1872 असं सांगतो की नुकसान भरपाई वाजवी मर्यादेत राहावी. आणि तिसरं प्रिन्सिपल तुम्हाला इथे दिलंय, न्यायालय नुकसान भरपाई निश्चित करताना विवेक वापरू शकते. तर वरील परिस्थितीत न्यायालय मोहनला काय दिलासा देईल? ऑप्शन दिलं, करारात नमूद केलेलं पूर्ण दंड व्याज, केवळ मूळ रक्कम, कोणताही दंड नाही, न्यायालयाने निश्चित केलेली युक्तिपूर्ण नुकसान भरपाई, आणि ऑप्शन डी, कोणतीही भरपाई नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय कधीही काही गोष्टी पाहते, जसं की विलंबाचा कालावधी, किती वेळ त्याच्यामध्ये गेलाय, वास्तविक किती नुकसान झालंय, आणि दंड जो तिथे नमूद केलेला आहे तो वाजवी आहे का, यानुसार युक्तिपूर्ण नुकसान भरपाई न्यायालय निश्चित करतं. त्याच्यामुळे ऑप्शन सी, न्यायालयाने निश्चित केलेली युक्तिपूर्ण नुकसान भरपाई. The court will always examine that the extent of a delay, loss of actually suffered, and whether 10% reasonable or penalty in nature. It will then award a reasonable compensation under section 74. So the correct answer will be option C, a reasonable amount as compensation which is determined by the court. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते या सिरीज मधील पहिल्या लेक्चर मधील काही महत्त्वाचे प्रश्न. तर आज आपण 6 प्रश्न पाहिले आहेत. तर ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे. या सिरीज मध्ये याच्या पुढील जे प्रश्न असतील 2025 मधील लॉ सीईटीच्या पेपर मधील ते सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत. सोबत ते प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे, त्याचं आन्सर, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन, या सर्व गोष्टी आपण या सिरीज मध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, आणि सोबतच आमची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. हे क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये असतील. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ऍडमिशन पर्यंत गाईड करत राहील. सोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 2000 पेक्षा अधिक MCQ आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट या बॅच मध्ये दिले जातील. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.